निश्चित स्वरूपात ते देखील राष्ट्रीय पुरस्कार विजयी आहेत. आपल्याला पाहायला मिळतात, त्यांचा देखील गुणगौरव झालेला आहे. त्या अनुषंगाने आपण पाहू शकाल नवराज्यस्तरीय पुरस्कार देखील त्यांच्या माध्यमातून त्यांना ते देखील त्यांचं देखील ते एक चांगल्या पद्धतीनं कलागुणांना आमचं सौभाग्य आहे म्हणायला हरकत नाही. जाऊया यावेळी जर आपण पाहिलं तर सामन्याला सुरुवात होते. सामने हे 3 षटकांचे, त्याची दक्षता घ्या. वाईट +4 म्हणजेच या 5 धावा. इथून आपण पाहू शकाल जर तपासून पाहिलं तर आता 3 षटकांचे सामने, थोडंसं जलद गतीचं क्रिकेट आहे. चांगली गोलंदाजी ही तुमची आता ताकद बनू शकते. परंतु इथं बॉल घेऊन गोलंदाज रोहित तयार. यावेळेस बॅट आणि बॉल मधला अगदी चांगला संपर्क, चेंडू चाललाय लॉंग ऑनला क्लिअर करत सरळ सीमारेषा पलीकडे. षटकार समोरच्या दिशेने. पुढचा बॉल यावेळेस पुन्हा एकदा फुलर लेनचा बॉल होता आणि त्याला मात्र अगदी योग्य वेळेत उचललं. चेंडू चाललाय इथे मात्र आपण पाहतोय डीप स्क्वेअर लेगला क्लिअर करत. षटकार गोलंदाज रोहित तयार. यावेळी समोरच्या दिशेनं पुन्हा एकदा आजच्या दिवसातला लांब 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 षटकार. मारी फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा हा देखील फुलर लेनचा बॉल, फुलटॉस बॉल मिस करत नाही. षटक संपले पहिलं आणि पहिल्या षटकाच्या खेळाअखेर धावांचा वेग वाढला आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 33 या फलकावरती. बिनबाद, नाबाद आणि जिंदाबाद अशी जोडी 33 धावांची खेळते. एका बाजूला करण आणि एका बाजूला विशाल. यस डिझायर.